माझं सोलापूर न्यूज चॅनल। भरारी पथके कोठे आहेत? सोलापूर जिल्ह्यात 2 पथकांकडून 5 परीक्षार्थींवर कॉपी प्रकरणी कारवाई। 10वीच्या पहिल्याच पेपरला 1007 विद्यार्थी गैरहजर। इयत्ता 12वीतील व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संस्थेअंतर्गत इयत्ता 12वीची परीक्षा देणाऱ्या 2 विद्यार्थ्यांवर आज शुक्रवारी उपशिक्षणाधिकारी स्वाती हवेले यांच्या भरारी पथकाने कॉपी केल्याप्रकरणी कारवाई केली। दुसरीकडे इयत्ता 10वीच्या विद्यार्थ्यांचा पहिला मराठीचा पेपर कॉपीमुक्त पार पडला। तत्पूर्वी प्रत्येक शाळेतील शिक्षकांनी विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या। इयत्ता 12वीच्या विद्यार्थ्यांचा MCVचा पेपर होता। अक्कलकोट तालुक्यातील चपळगाव केंद्रावर अचानक उपशिक्षणाधिकारी स्वाती हवेले यांचे भरारी पथक पोहोचले। त्यावेळी एका विद्यार्थ्याने खिडकीत पुस्तकच ठेवल्याचे दिसून आले। दुसरीकडे एका विद्यार्थिनीने कपड्यात उत्तराची 10 पाने लपवून ठेवली होती। त्या दोन्ही विद्यार्थ्यांवर कारवाई करून त्याचा अहवाल पुणे बोर्डाला पाठवून देण्यात आला आहे। सोलापूर जिल्ह्यातील अनेक केंद्रांवर कॉपी करून उत्तरे लिहायला सुरू असल्याच्या तोंडी तक्रारी बोर्डाकडे प्राप्त झाल्या आहेत, पण भरारी पथके त्या ठिकाणी जात नसल्याने विद्यार्थ्यांना गैरप्रकार करण्यास संधी मिळत असल्याचे बोलले जात आहे। आतापर्यंत कुर्डुवाडी तालुका माढा येथील भिसे कॉलेज, मंगळवेढ्यातील संत दामाजी महाविद्यालय, माळशिरसमधील पिराळे ज्युनियर कॉलेज व आता अक्कलकोटमधील चपळगाव अशा 4 केंद्रांवरील 5 विद्यार्थ्यांवर कॉपी केल्याप्रकरणी कारवाई झाली आहे। माझं सोलापूर न्यूज चॅनल लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। माझं सोलापूर न्यूज चॅनल।